अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू आहे सेमीकंडक्टर, या सेमीकंडक्टर चॅप्टरचा आज आपण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक टीच करणार आहोत. तो टॉपिक म्हणजे आहे आपला रेक्टिफायर. तर आजचा आपला मेन टॉपिक आहे रेक्टिफायर. केअरफुली लक्ष दे जा. आधी मी तुम्हाला टीच करणार आहे व्हॉट इज मीन बाय रेक्टिफायर, आणि आफ्टर दॅट आपण रेक्टिफायरचे दोन टाईप बघणार आहोत. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. तर आधी रेक्टिफायर म्हणजे काय, थोडं केअरफुली लक्ष दे जा. तुम्ही सर्व मोबाईल तर यूज करताच, बरोबर. तुमचा जो मोबाईल असतो ना, हा असतो 12 व्होल्ट डीसी. त्याची बॅटरी किती असते? 12 व्होल्ट डीसी. व्होल्टेज मध्ये कमी जास्त होऊ शकते, पण डीसीच असते, डीसी. आणि आपल्या घरचा जो सप्लाय असतो, आपला जो मेन बोर्ड असते, जिथे तुम्ही चार्जर कनेक्ट करता, तर त्या बोर्ड मध्ये सप्लाय असते 230 व्होल्ट एसी. 230 व्होल्ट एसी हा सप्लाय असतो बोर्ड मध्ये. आणि जो तुमचा मोबाईल असतो हा असतो 12 व्होल्ट डीसी. मग तुम्ही 230 व्होल्ट एसी ला मोबाईलचं चार्जर कनेक्ट करता. मोबाईलचं काय कनेक्ट करता? चार्जर. या चार्जर मध्ये रेक्टिफायर असते. चार्जर मध्ये काय असते? रेक्टिफायर. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर पण असते, बट ते आपल्याला या चॅप्टर मध्ये टीच करायची गरज आहे नाही, पण तरी मी सांगून देतो. हे जे 230 व्होल्ट एसी आहे, याला पहिले ट्रान्सफॉर्मर काय करते, तर 230 ला 12 व्होल्ट एसी मध्ये कन्वर्ट करते. 230 व्होल्ट एसी ला 12 व्होल्ट एसी मध्ये कन्वर्ट करते. एसी टू एसी चा एसी, म्हणून याला म्हणतो आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणतो? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरने काय केलं, तर 230 व्होल्ट एसी ला 12 व्होल्ट एसी मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे जो एसी सप्लाय जास्त होता त्याला कमी केला ट्रान्सफॉर्मरनं. मग रेक्टिफायर काय करतो? रेक्टिफायर सिंपली जो एसी सप्लाय आहे ना, त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे 12 आहे तर 12च राहणार, फक्त एसीचं काय झालं? डीसी. ते काम कोण करते? रेक्टिफायर, म्हणजेच तुमच्या मोबाईलचं चार्जर. मग रेक्टिफायरची डेफिनेशन काय झाली? द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कन्वर्ट एसी सप्लाय इनटू डीसी सप्लाय. जे इलेक्ट्रॉनिक सर्किट एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करते, त्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला आपण रेक्टिफायर म्हणतो. एकदा पुन्हा डेफिनेशन सांगतो. द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कन्वर्ट एसी सप्लाय इंटू डीसी सप्लाय. एसी सप्लाय इंटू डीसी सप्लाय बघून घ्या. एसी सप्लाय इंटू डीसी सप्लाय इज कॉल्ड ॲज रेक्टिफायर. आता रेक्टिफायरचे दोन टाईप आहे. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, एक आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. एक कोणता? हाफ वेव्ह, एक फुल वेव्ह. तर आधी आपण पहिला टीच करणार आहोत हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके. तुम्हाला आज काहीच करायची गरज नाही आहे, लिहायची पण गरज नाही आहे, फक्त या बोर्डकडे केअरफुली लक्ष द्यायचं, बाकी काहीच नाही. तर आधी विद्यार्थी मित्रांनो, आपण टीच करणार आहोत हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम थोडं केअरफुली लक्ष द्यायचा. हा आहे आपला इनपुट सप्लाय. ही आहे आपली ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग. VI स्टँड फॉर इनपुट सप्लाय. P1 P2 प्रायमरी वाइंडिंग. हा झाला आपला T स्टँड फॉर ट्रान्सफॉर्मर.
S1 S2 सेकंडरी वाइंडिंग, ही प्रायमरी वाइंडिंग इनपुट सप्लायला कनेक्टेड आहे. S1 S2 सेकंडरी वाइंडिंग. हा आपला डायोड, त्यानंतर इथे राहणार आपलं लोड RL आणि याच्याच अक्रॉस मध्ये आउटपुट व्होल्टेज. याच्याच अक्रॉस मध्ये कोणतं व्होल्टेज? आउटपुट व्होल्टेज. VI इनपुट सप्लाय, P1 P2 प्रायमरी वाइंडिंग, S1 S2 सेकंडरी वाइंडिंग, T म्हणजे ट्रान्सफॉर्मर, D म्हणजे डायोड, RL म्हणजे लोड आणि VO म्हणजे आउटपुट व्होल्टेज. ही झाली आपली हाफ वेव्ह रेक्टिफायरची सर्किट डायग्राम. आता यावरूनच वेव्हफॉर्म बघा कशी येणार. ही आहे आपली AC सायकल, AC सप्लाय. ओके, त्यानंतर डायोड तर एकच आहे. डायोड काय आहे? फक्त एक. तर हा जो डायोड आहे हा फक्त पॉझिटिव्ह सायकल मध्ये ऑन होतो. ही पॉझिटिव्ह आहे, इथे ऑन होणार. ही पॉझिटिव्ह आहे, इथे ऑन होणार. हा झाला डायोड D. जेव्हा जेव्हा डायोड ऑन होणार, जेव्हा जेव्हा डायोड काय होणार? ऑन, तेव्हा तेव्हाच करंट फ्लो होणार. IL म्हणजे लोड मधून फ्लो होणारा करंट. आणि जेव्हा जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हाच तुम्हाला आउटपुट भेटणार म्हणजे VO. ही वेव्हफॉर्म पण तुम्हाला ड्रॉ करावी लागते. पेपरमध्ये जर हा क्वेश्चन विचारतेच. काय केलं मी? डायोड एकच आहे ना, तर हा जो रेक्टिफायर आहे हा फक्त काय करतो? जेव्हा पॉझिटिव्ह सायकल असणार, हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, पुन्हा पॉझिटिव्ह आहे. एकच डायोड असल्यामुळं हा फक्त पॉझिटिव्ह मध्येच ऑन होतो, निगेटिव्ह मध्ये ऑफ राहतो. ऑन कशामध्ये होतो? फक्त पॉझिटिव्ह मध्ये. मग पॉझिटिव्ह मध्ये ऑन झाला तर तेव्हाच करंट फ्लो होणार. जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हाच आउटपुट भेटणार. ओके, मग आता हाफ वेव्ह रेक्टिफायरची डेफिनेशन काय आहे? द रेक्टिफायर विच रेक्टिफाय ओनली हाफ सायकल. जे रेक्टिफायर फक्त हाफ सायकलला रेक्टिफाय करते. हाफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिळून तुमची फुल सायकल बनते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिळून काय बनते? फुल सायकल. पण हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघांमध्ये पण ऑपरेट होतो का? नाही. हा फक्त पॉझिटिव्ह मध्ये ऑपरेट होतो. फक्त कशामध्ये ऑपरेट होतो? तर पॉझिटिव्ह मध्ये. म्हणून याची डेफिनेशन काय येते? द रेक्टिफायर विच ऑपरेट ओनली पॉझिटिव्ह हाफ सायकल. द रेक्टिफायर which operate only positive half cycle is called as half wave rectifier. जो फक्त पॉझिटिव्ह मध्ये ऑन होतो त्याला म्हणतो आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता मेन आहे याचं कन्स्ट्रक्शन म्हटल्यापेक्षा याची वर्किंगच असते. वर्किंग फक्त केअरफुली लक्ष दे जा. बट वर्किंग सांगायच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या केअरफुली नोट कराल आणि लक्षात ठेवाल. पॉझिटिव्ह सप्लाय जिथे शब्द येणार, पॉझिटिव्ह सप्लाय म्हणजे असते फॉरवर्ड बायस. उद्या पण हा टॉपिक कामी आहे, कारण जेव्हा मी तुम्हाला फुल वेव्ह रेक्टिफायर टीच करणार तेव्हा पण याचं काम आहे. पॉझिटिव्ह सप्लाय म्हटलं का फॉरवर्ड बायस, आणि फॉरवर्ड बायस म्हटलं का तो ऑन असतो. काय असतो? ऑन. याचं रिव्हर्स. निगेटिव्ह जर सप्लाय म्हटलं तर रिव्हर्स बायस, आणि रिव्हर्स बायस म्हटलं तर काय असणार? ऑफ. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे जर लक्षात ठेवलं तर हा टॉपिक तुम्हाला आला. आता मी तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायरची डेफिनेशन सांगितली.
काय सांगितली मी हाफ वेव्ह रेक्टिफायरची डेफिनेशन? द रेक्टिफायर विच ऑपरेट किंवा द रेक्टिफायर विच रेक्टिफाय, द रेक्टिफायर विच रेक्टिफाय ऑनली पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा ऑनली हाफ सायकल, जे रेक्टिफायर फक्त हाफ सायकललाच रेक्टिफाय करते. द रेक्टिफायर विच रेक्टिफाय ऑनली हाफ सायकल, त्याला म्हणतो आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर. लेबलिंग मी तुम्हाला आधीच सांगितली आहे. आता वर्किंग कशी आहे ती लक्ष दे जा. याचं जे एक्सप्लेनेशन येणार ते कसं येणार? पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल S1 इज पॉझिटिव्ह अँड S2 इज निगेटिव्ह. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल S1 इज पॉझिटिव्ह अँड S2 इज निगेटिव्ह. S1 पॉझिटिव्ह आहे. S1 जर पॉझिटिव्ह आहे तर डायोड डी काय असणार? फॉरवर्ड बायस असणार. आधीच सांगितलं मी, पॉझिटिव्ह असलं तर फॉरवर्ड बायस होते. बघा डबल. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, पुन्हा एकदा, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह. S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह. Therefore diode D is in forward bias. Diode D is in forward bias and it can be turned on. पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो फॉरवर्ड बायस असणार, फॉरवर्ड बायस आहे म्हणजे तो ऑन होणार. मी आधीच सांगितलंय तुम्हाला कन्सेप्ट. तर पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला S1 पॉझिटिव्ह आहे S2 निगेटिव्ह आहे. S1 पॉझिटिव्ह आहे म्हणून डायोड D इज इन फॉरवर्ड बायस, आणि हा फॉरवर्ड बायस असल्यामुळे तो काय होणार? ऑन होणार. काय होणार? ऑन. हा जसा ऑन झाला, काय झाला? ऑन. ऑन म्हणजे हे अशा प्रकारे, हा जसा ऑन होणार, द लोड इज कनेक्टेड टू द सप्लाय. लोड इज कनेक्टेड टू द सप्लाय अँड गिव्स द आउटपुट. तुमच्या घरचा फॅन, घरी फॅन आहे तुमच्या, त्याची बटन जर ऑफ असली तर ऑफ म्हणजे या प्रकारे असते. हा सिंबल आहे ऑफचा. मग घरचा जर फॅन ऑफ असेल तर बटन या प्रकारे आहे. जसा तुम्ही तो स्विच प्रेस कराल या प्रकारे होऊन जाईल. स्विच प्रेस केल्याबरोबर फॅन काय होणार? फॅन रोटेट होणार, म्हणजेच तुम्हाला आउटपुट भेटणार. सेम त्याच प्रकारे जेव्हा S1 पॉझिटिव्ह राहील तर डायोड डी राहणार फॉरवर्ड बायस, आणि डायोड डी फॉरवर्ड बायस जेव्हा राहणार तेव्हा हा ऑन होणार. हा ऑन झाल्याबरोबर लोड कनेक्टेड टू द सप्लाय. लोड कोणाला कनेक्टेड होणार? सप्लायला. अँड गिव्स द आउटपुट, आणि तुम्हाला आउटपुट भेटणार. सिंपल आहे. आता याचं रिव्हर्स. आता कोणती हाफ सायकल? निगेटिव्ह. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल सगळं उलट होणार. S2 इज पॉझिटिव्ह and S1 is negative. S2 is positive and S1 is negative. S1 negative, therefore diode D is in reverse bias. S1 negative, the diode D is in reverse bias. So it can be turned off. आणि जसा हा ऑफ होणार, जसा हा काय होणार? ऑफ. लोड डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय. आधी कनेक्ट झालं होतं, आता काय होणार? डिस्कनेक्टेड होणार फ्रॉम द सप्लाय अँड डज नॉट गिव्स द आउटपुट. पहा, निगेटिव्ह मध्ये आहे का आउटपुट? निगेटिव्ह मध्ये आउटपुट आहे का? नाही. का बरं नाही आहे निगेटिव्ह मध्ये आउटपुट? कारण निगेटिव्ह मध्ये हा जो लोड आहे हा डिस्कनेक्टेड होतो. पॉझिटिव्ह मध्ये आउटपुट का बरं आहे? कारण पॉझिटिव्ह मध्ये हा लोड कनेक्ट होतो. एकदा पुन्हा फुल रिवाइज करून देतो. सर्वात आधी हाफ वेव्ह रेक्टिफायरची डेफिनेशन, त्याच्या पण आधी रेक्टिफायरची डेफिनेशन. द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कन्व्हर्ट AC सप्लाय इंटू DC सप्लाय. जे इलेक्ट्रॉनिक सर्किट
एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करते त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. मग हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय? तर जे रेक्टिफायर फक्त हाफ सायकलला रेक्टिफाय करते, जे रेक्टिफायर फक्त हाफ सायकलला रेक्टिफाय करते, म्हणजेच काय? द रेक्टिफायर विच रेक्टिफाय, डबल पहा, द रेक्टिफायर विच रेक्टिफाय only positive half cycle is called as half wave rectifier. पुढं, during positive half cycle S1 is positive, S2 is negative. Simple आहे. S1 positive, therefore diode D is in forward bias. Diode D is in forward bias and it can be turned on. Due to this, load is connected to the supply. हा on आहे ना, load is connected to the supply and gives the output. Reverse, during negative half cycle, S2 is positive and S1 is negative. S2 is positive and S1 is negative. उलट झालं आता. मग हा निगेटिव्ह झाला तर डायोड डी इज इन रिव्हर्स बायस. डायोड डी इज इन रिव्हर्स बायस आणि हा जर रिव्हर्स बायस आहे बराबर, इट कॅन बी टर्न ऑफ. हा जसा ऑफ झाला, ड्यू टू दिस लोड इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय. लोड डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय अँड डज नॉट गिव्स द आउटपुट. सिंपल टॉपिक, एंड.